नमस्कार. राफेलच्या प्रकरणामध्ये एक नवा खुलासा झाला आहे आणि खुलासा असा आहे की राफेलच्या एकूण व्यवहारात 8 कोटी रुपयाची लाच दिली गेली आहे किंवा दलाली दिली गेली आहे. जसा हा खुलासा झाला तशी जोरदार चर्चा रंगू लागली. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला, ज्यांना त्यांच्या राज्यामध्ये नाकारलं गेलं आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरजेवालांनी मुद्दा दिला आणि NDTVला हा मुद्दा ऐताच मिळाला. रवीश कुमारांनी या मुद्द्यावर आपला प्राईम टाईमचा शो करून बघा राफेल ही भ्रष्टाचाराची डील आहे हे सांगितलं. राफेलमधला हा भ्रष्टाचार, ज्याला आपण भ्रष्टाचार असं म्हणूया, 8.5 कोटीचा भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार झाला आहे आणि ही सगळी डीलच संशयास्पद आहे अशा स्वरूपाची मांडणी जोरदार पद्धतीनं पुन्हा एकदा सुरू झाली. जरा तपशीलवार हे उदाहरणासह आपण बघूया. तुम्हाला म्हणजे सगळ्या माध्यम प्रतिनिधी जे आहेत त्यांना एक चांगली गोष्ट माहीत असेल, जे अकाउंटिंगमध्ये असतात त्यांना पण माहीत असेल. माध्यमांच्या प्रतिनिधीने यासाठी म्हणतोय की हे सगळे माध्यमं मांडतायत म्हणून त्यांचं उदाहरण देऊन सांगतो. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन म्हणजे ABC याचं ऑडिट होत असतं. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही सरकार मान्य संस्था आहे जी दैनिकांचं सर्क्युलेशन नक्की करत असते, फिगर्स नक्की करत असते. या ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचं एक ऑडिट होत असतं. याचे ऑडिटर सरकारी नसतात, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे असतात. आणि हे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचं ऑडिट नीट व्हावं म्हणून एक आपला पर्सनल ऑडिटर असतो, तो देखील ऑडिट करत असतो. म्हणजे ABCचं ऑडिट होण्यापूर्वी एक पर्सनल ऑडिटर येत असतो आणि पर्सनल ऑडिटर क्युरी काढून टाकत असतो. त्या क्युरी दूर करून ते सगळे कागदपत्र पुन्हा ABCच्या ऑडिटरकडे द्यायची असतात. मग ABCचे ऑडिटर क्युरी काढतात आणि त्यानुसार ते ऑडिट नक्की होत जातं. मग यात त्यावर झालेला खर्च, दैनिकांना दिलेलं कमिशन, या सगळ्या गोष्टी असतात. कमिशन कितीपर्यंत द्यावं, मग कुणी 20% देतं, कुणी 25% देतं, कुणी 35% देतं, ते किती टक्क्यापर्यंत द्यावं याला मर्यादा असते. एखादं दैनिक 35%च्या वर कमिशन देऊ शकतं एजंटांना, पण ते गृहीत धरलं जात नाही ऑडिट ब्युरो ABCमध्ये. हे सगळं काय यासाठी त्याच्यावर आक्षेप असतो की 35%च्या वरची रक्कम तुम्ही दिली आहे, मान्य आहे, पण हे आम्ही सर्क्युलेशनच्या फिगरमधून गृहीत धरणार नाहीत, सर्क्युलेशनमध्ये हे गृहीत धरणार नाहीत असं ABC सांगत असते. म्हणजे एखाद्या कमिशनची रक्कम अतिरिक्त दिली असेल तर त्या रकमे एवढं सर्क्युलेशन कमी केलं जातं, पण त्याला अपहार म्हटलं जात नाही. लक्षात आलं की अपहार आणि त्याचा विनियोग या दोन्हीत खूप फरक आहे. तो विनियोग केला, तो विनियोग नियमानुसार नाही असं ABC सांगतं. त्यामुळं ते सर्क्युलेशन आम्ही गृहीत धरणार नाही असं सांगून टाकून तेवढ्या रकमेचं सर्क्युलेशन कमी केलं जातं. अगदी असंच या डीलमध्ये पण झालेलं आहे. ते कसं ते आपण पुढे समजून घेणारच आहोत. या सगळ्या प्रकारामध्ये इतका गदारोळ माजवला गेला आणि असं वाटायला लागलं की राफेलमध्ये 8.5 कोटीचा दलाली देण्यात आलेली आहे. मुळात राफेलच्या कोणताही शब्द असो, त्याच्या खरेदीची एकूण किंमत किती आहे, किती हजार कोटी आहे, आणि त्या 6,500 कोटीमध्ये याची रक्कम किती आहे. पर्सेंटेज काढलं तर अगदी 1%च्या खाली ती रक्कम येऊन जाईल. आता ही रक्कम दिली गेली आहे आणि गोंधळ चालू झाला आहे की बघा भ्रष्टाचार आहे, बघा भ्रष्टाचार आहे. मुळात पहिल्यांदा स्पष्ट करतो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं राफेलच्या डीलला क्लिअरन्स दिलेला आहे, यात कोणताही अपहार झालेला नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुद्धा या डीलविषयी शंका निर्माण करण्याचं काम केलं जातं आणि काहीतरी भयंकर घडलंय असं मानलं जातं. पहिल्यांदा तुम्ही बघा की या प्रकाराबाबत रवीश कुमार कशा स्वरूपाची मतं मांडतात. रफाल लड़ाकू विमान का विवाद फिर से लौट आया है. आपको याद होगा कि पिछले साल जब रफाल विमान आने वाला था तब गोदी मीडिया के चैनलों ने इस विमान की तस्वीरों से स्क्रीन को भर दिया था. रफाल विमान की खूबियों पर जोर जोर से चर्चा होने लगी और उन लोगों को चिढ़ाया जाने लगा जो रफाल के सौदे को लेकर आरोप लगाया करते थे कि इस डील के जरिए अनिल अंबानी की कंपनी को फायदा पहुंचाने की कोशिश हुई है.
चैनलों पर रफाल को लेकर चमकदार हेडिंग लगाई जाने लगी, ऐसे जैसे गुलाब जल लेकर बारात के स्वागत में एंकर दरवाजे पर खड़े हों। मीडिया पार्ट के यान फिलिपिन ने अपनी रिपोर्ट में दावा किया है कि फ्रांस के एंटी करप्शन अथॉरिटी ने रफाल बनाने वाली कंपनी की ऑडिट के दौरान कुछ गड़बड़ियां पाई हैं। वेबसाइट इस जांच से संबंधित दस्तावेज प्रकाशित करने की बात कर रहा है, जो अभी तक सामने नहीं आए। रवीश कुमारांचं हे म्हणणं ऐकल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की राफेलची डील भयंकर झालेली आहे। राफेलवरचा हा पहिला आरोप आहे का? अजिबात नाही। एकेका मुद्द्यावर प्रत्येक क्षणाक्षणाला राफेलवरती असे आरोप करण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा आला संसदेमधला तो AA या नावाचा, अनिल अंबानी। अनिल अंबानीला ऑफसेट पार्टनर का केलं गेलं म्हणून राहुल गांधींनी संसदेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला। राफेलच्या डीलमधून अनिल अंबानीला मोठ्या प्रमाणात लाभ उत्पन्न करून दिला आहे असा देखील आरोप झाला। सातत्यानं राहुल गांधी असा आरोप करत होते। अनिल अंबानी यांना जगवण्यासाठीच हे सगळं करण्यात आलेलं आहे असंही म्हणत होते। हिंदुस्तान एरोनॉटिकल कंपनीला म्हणजे सरकारी कंपनीला का दिलं नाही असंही म्हणत होते। अंबानींना कामं देण्याच्या विषयामध्ये म्हणजे ऑफसेट पार्टनर काय आहे हा प्रकार पहिल्यांदा समजून घ्या। ऑफसेट पार्टनर म्हणजे या संदर्भातल्या प्रोडक्शनची कामं तेवढ्या रकमेची दसॉल्ट कंपनी म्हणजे फ्रान्स सरकारची कंपनी, ही सरकारी नाही आहे ती, पण तरी आपण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डील होती त्यामुळे फ्रान्स सरकारची कंपनी म्हणूया, ती अनिल अंबानीला देईल। भारताला 1 रुपयाही अनिल अंबानींना द्यायचा नव्हता। असो, पण तरीही काही गोष्टी तपासणं आवश्यक आहे। मुंबईची मेट्रो कोण दिली अनिल अंबानीला? किती हजार कोटी रुपयाचं काम होतं। मुंबईतली मेट्रो, पहिली आलेली मेट्रो आठवत असेल, रिलायन्स मेट्रो, राज ठाकरेंनी वाद घातला होता, ज्याला रिलायन्स मेट्रो नाव नाही मुंबई मेट्रो नाव द्यायचं। मुंबईची मेट्रो हजारो कोटी रुपयांचं काम होतं। कोण दिलं होतं अनिल अंबानींना? ते सोडा, तो दिल्ली आग्रा हायवे तो मोठा हायवे झाला नव्याने, त्या हायवेचं काम अनिल अंबानीला कोण दिलं होतं? 3 मोठी कामं अधिक अनिल अंबानींच्या वेगवेगळ्या कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचं कर्ज देणारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातले यांच्या पक्षाचं सरकारच होतं, ज्यांनी अंबानीला खूप मोठी कामं दिली। त्या तुलनेत ऑफसेट पार्टनरशिपमध्ये काही 100 कोटी रुपयांची कामं फ्रान्सच्या कंपनीकडून अनिल अंबानीला मिळालेली आहेत। या भारताला 1 रुपयाही द्यावा लागलेला नाही। अनिल अंबानीचा विषय बाजूला पडला। किंमत काय होती? किमतीवरून वाद झाला। लोडेड अनलोडेड या दोन्हीच्या किमतीवरून प्रचंड गोंधळ घातला गेला। उलट अनलोडेड विमानाच्या किमती या कमी झालेल्या आहेत आणि लोडेडची किंमत ही जी UPA सरकारनं ठरवलेली होती तीच ठेवण्यात आलेली आहे। इथेही प्रश्न सुटलाय। एक टिप्पणी म्हणजे ते एन राम हिंदू या वर्तमानपत्रात एका लष्करी अधिकाऱ्याची टिप्पणी फिरवल्या गेली आणि सांगितलं गेलं की हे कशा स्वरूपाचा लष्करानं नाकारलेलं असतानाही हे करण्यात आलेलं आहे। आणि मुळात ज्या अधिकाऱ्याचा खरेदी व्यवहाराशी संबंधच नव्हता त्यांना टिप्पणी लिहायचा प्रश्नच येत नव्हता। जी टिप्पणी लष्करानं तयार केलेली होती, ज्याचे अध्यक्ष संरक्षण मंत्री होते आणि जी प्रक्रिया UPAच्या काळामध्ये पार पडलेली आहे, त्या टिप्पणीवरती किती गोंधळ घातला गेला। बरं, याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि तरीही अजूनही भ्रष्टाचार आहेच असं म्हणणं सुरू झालं। आता नवा मुद्दा काढण्यात आला 8.5 कोटीचा। एक छोटीशी गंमत सांगतो। आमचे एक मॅनेजर होते, म्हणजे मी तेव्हा एका प्रिंट माध्यमात काम करत होतो आणि आमचे एक मॅनेजर होते। त्या मॅनेजरना जमावडा जमवून दारू घ्यायची सवय होती। मग दारू पिण्यासाठी ते काय करायचे, हॉटेलमध्ये बसवायचे, जेवणापूर्वी दारू मागवायचे, दारू प्यायचे आणि दारूचं बिल फूड बिलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे। आता हे रोज चालायचं नेहमीच। ते दौऱ्यावर जातील तेव्हा दारूचं बिल फूड बिलमध्ये कन्वर्ट केलेलं असायचं। आता सकृत दर्शनी माझ्यासारख्या माणसांच्या समोर हे दारूचं बिल फूड बिलमध्ये कन्वर्ट करताना तो अपहार होता। म्हणजे आपली दारू ही दैनिकाच्या पैशांनी पिण्याचं काम म्हणजे अपहार झाला। साधारणतः ते पूर्ण मराठवाड्याची वसुली करून आले की 2-4 लाख रुपये त्यांनी जमा केलेले असायचे आणि 2-3 हजार रुपयाचं दारूचं बिल त्यामध्ये ॲड झालेलं असायचं। आता आम्हाला वाटायचं की हा अपहार आहे। आमच्यातल्या एका माणसानं थेट मालकाकडे तक्रार केली की हे दारूचं बिल फूड बिलमध्ये कन्वर्ट करतात।
मालकाने असं मंदसं स्माईल दिलं आणि ते म्हणाले, करू देत ना मग, 2-4 लाखाच्या वसुली 2-3 हजाराची दारू म्हणजे काय वाईट नाही आहे, आणि मला माहित आहे ते दारू पितात, त्यांना दारू प्यावीच लागते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2-4 लाखाच्या वसुलीमध्ये 2-3 हजाराची दारू ते पिणार आहेत हे गृहीत धरलेलं असतं. हिशोबात दारू दाखवता येत नाही म्हणून अन्य कुठली तरी बिलं दाखवली जातात, पण तो खर्च त्यांच्यासाठी करणं वैध असतं. हा कॉर्पोरेटचा नियम आहे. जी खर्च दाखवता येत नाही ती वेगळ्या पद्धतीनं दाखवायची पद्धत कॉर्पोरेट जगतामध्ये आहे. आता येऊया पुढच्या मुद्द्यावर. हा असा खर्च भारतातल्या एका कंपनीला देताना काय झालाय, तर त्या कंपनीनं मॉडेल बनवण्यासाठीचे काम भारतातल्या एका कंपनीला दिलेलं होतं. आता विमानाचं मॉडेल बनवायचं आहे. आपण घर घ्यायला गेल्यावर सॅम्पल फ्लॅट बघायला जातो तेव्हा तो अक्षरशः त्या घरासारखा तयार केलेला असतो. सॅम्पल फ्लॅट, मॉडेल फ्लॅट, त्यावरचा खर्च तेवढाच होत असतो जेवढा त्या घरावरती केलेला असतो, आणि त्या सॅम्पल फ्लॅटची किंवा मॉडेलची किंमत विभागून सगळ्याच घरांमध्ये टाकलेली असते. ते गृहीत धरलेलं असतं. असं गृहीत धरलेल्या विषयामध्ये त्या विमानाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी साधारणतः 50 प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या होत्या. 20,000 युरोला ही एक प्रतिकृती पडलेली होती आणि त्या प्रतिकृतीची किंमत 8.5 कोटी रुपये देण्यात आलेली होती. किती हजारो कोटींचा व्यवहार, त्यातली 8.5 कोटीची किंमत या प्रतिकृती तयार करण्यात देण्यात आलेल्या होत्या. आणि याच प्रतिकृतीवरच्या खर्चाला या ऑडिट करणाऱ्या एजन्सींनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, आता ही एजन्सी सरकार नव्हे, दसॉल्ट या कंपनीचं, दसॉल्ट असं नाव दिलं जातं, या कंपनीच्या ऑडिटरनी सांगितलं की बाबानो, हा 8.5 कोटीचा खर्च पटत नाही आहे, एवढा नसतो, तो जास्त झालाय का. तर त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला पटो न पटो, आम्ही तो खर्च केला आहे. प्रकल्पात धरायचा आहे की नाही धरायचा आहे हा तुमचा विषय आहे. ऑडिटमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, आम्ही हे अमान्य करतोय. फ्रान्सच्या दसॉल्ट या कंपनीनं, म्हणजे राफेल तयार करणारी ही एक कंपनी नाही आहे, सॅफ्रॉन, दसॉल्ट अशा अनेक कंपन्यांचं एकत्रितकरण करून वेगवेगळ्या लोकांच्याकडून घेऊन हे राफेल बनलेलं आहे. म्हणजे राफेल करणारी दसॉल्ट ही, दासो ही एकमेव कंपनी आहे असं नाही आहे, अनेक कंपन्यांचं एकत्रीकरण आहे. त्यातल्या दसॉल्टला तुम्ही 8.5 कोटी रुपये भारतातल्या एका कंपनीला मॉडेल बनवण्यासाठी दिले, ते जास्तीचे वाटतात असा आक्षेप घेतला गेला. तो आक्षेप दसॉल्ट कंपनीनं नाकारला आणि हे नाकारल्याची आणि आक्षेप घेतल्याची बातमी फ्रान्समधल्या एका वेबसाईटच्या न्यूजवरती छापून आली, दाखवल्या गेली. आणि त्या बातमीवरून सुरजेवालांनी पत्रकार परिषद घेतली. सुरजेवालांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून रवीश कुमारांनी त्या विषयामध्ये आपला प्राईम टाईमचा भन्नाट वेळ घालून टाकला आणि मग हे वातावरण तयार केलं की भारतातल्या राफेलमध्ये घोळ झालेला आहे. मुळात 6-6.5 हजार कोटी रुपयाच्या डीलमध्ये 8 कोटी ही रक्कम किती टक्के होते, पण तरी त्यांना असं करायचं होतं. का करायचं होतं त्याचं कारण स्पष्ट आहे. राज्यामध्ये 5 देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीवर राफेलमधल्या भ्रष्टाचाराचं आणखी एक सावट मांडून परिणाम साधता येईल का हाच विषय होता. तसंही रवीश कुमारांच्या आणि राहुल गांधींच्या मनामध्ये राफेल विषयात आपण काहीच साध्य करू शकलो नाही याची सल आहेच आहे आणि हीच सल ते या निमित्तानं व्यक्त करतायत. मुळात तो 8.5 कोटीचा व्यवहार हा भारत सरकारचा नाही आहे. दासो किंवा दसॉल्ट या कंपनीमार्फत मॉडेल बनवण्यासाठी दिलेल्या पैशावर तिथल्या ऑडिटरनी आक्षेप घेतलेला आहे. तो व्यवहार त्या 2 कंपन्यांच्या मधला आहे आणि असा मॉडेल बनवण्याचा खर्च भारताला पुरवल्या जाणाऱ्या एकूण राफेल विमानामध्ये विभक्त करून देण्यात आलेला आहे आणि तो कराराच्या वेळीच मान्य झालेला आहे. 2 सरकारमध्ये झालेल्या करारामध्ये, हे ग्लोबल टेंडर नव्हतं हेही लक्षात घ्या, 2 सरकारमध्ये करार झालाय. या करारामध्येच त्याचा अंतर्भाव किमतींचा केलेला होता. आता तो व्यवहार दसॉल्टनी भारतातल्या कंपनीला पैसे द्यायचे, किती द्यायचे, कसे द्यायचे हा त्या दोघांच्या मधला प्रश्न आहे. या व्यवहाराचा भारत सरकारशी कपर्दिकही संबंध येत नाही हे पुन्हा एकदा सांगावं लागेल. तरीही अशा स्वरूपाच्या वावड्या उठून
रवीश कालवून कुणी हूल उठवणार असेल तर ती हूल चूक आहे, अशा स्वरूपाच्या तकलादू आरोपांनी आरोप करणाऱ्यांचं होतं हे त्यांच्या कधी लक्षात येईल तेच समजायला मार्ग नाही. नमस्कार.